बघायला गेलं तर 5 ते 7 दिवसामध्ये बाळाची ही ओली नाळ हळूहळू काळसर होऊन गळून जाते, परंतु काही मुलांमध्ये 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत सुद्धा वेळ लागू शकतो। बाळाची नाळ अजून पडली नाही म्हणून हाताने ओढून काढणे किंवा त्याला थोडासा धक्का देणं किंवा सतत हात लावणं यासारख्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत। या व्यतिरिक्त बेंबीभोवतीचा किंवा नाळेभोवतीचा जो भाग आहे हा तुम्हाला शक्य तेवढा कोरडा आणि स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे। अंघोळ घालत असताना तिथे खूप जास्त तुम्हाला पाणी किंवा साबण अजिबात लावायची नाही, याशिवाय हाताचा सुद्धा तिथे धक्का लागणार नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। या डायपर किंवा लंगोट घालत असताना बेंबीच्या खाली घालायचं आहे, जेणेकरून नाळेला त्याचा धक्का लागणार नाही। बाळाचे जे कपडे आहेत हे सुद्धा सैलसर घालायचे आहेत। बऱ्याचदा घट्ट कपड्यामुळे ही जी नाळ आहे ही अडकते आणि काढत असताना त्याचा ओढ बाळाला बसते आणि त्यामुळे इन्फेक्शन होणं किंवा सूज येणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात। इन केस जर तुम्हाला नाळेभोवतीचा भाग हा लालसर दिसत असेल, सूज दिसत असेल, तिथे पस झाल्यासारखं वाटत असेल किंवा बाळाला तिथे रक्त येत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची पटकन मदत घेणं आवश्यक आहे। ऑलमोस्ट यावरती